माळेणमधल्या घटनेची पुनरावृत्ती लवासाच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये सुद्धा होऊ शकते अशी भीती लवासा विरोधी जनआंदोलन समितीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली आहे। लवासा प्रकल्प उभारताना मानवानं निसर्गात मोठा हस्तक्षेप केला। अंधाधुंद वृक्षतोड आणि ब्लास्टिंगमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी झाली, त्यामुळे या गावांवर माळेणसारखी परिस्थिती उद्भवू शकते असं म्हणणं आहे मेधा पाटकर यांचं। लवासासारखी 26 शहरं सह्याद्रीच्या डोंगर वस्त्यांमध्ये वसवली जाऊ शकतात असं विधान काही काळापूर्वी शरद पवार यांनी केलं होतं। त्याविषयी राजकारणी आणि पर्यावरणाच्या संदर्भातल्या अनेक लोक बोलतात। प्रामुख्याने पर्यावरणाच्या बद्दल असंवेदनशील असलेलेच लोक अशा 26 गावांच्या निर्मितीच्या बद्दल बोलतात असंही मेधा पाटकर यांनी म्हटलंय। कायदा हा केवळ घटनात्मक तरतुदींनुसार नसतो, तर निसर्गाचा जो कायदा आहे त्याचं जर उल्लंघन झालं तर निसर्ग कधीच माफ करत नाही। याची उदाहरणं आपण ठिकठिकाणी पाहतोय। उत्तराखंडात आपण पाहिलेलं आहे, तेच पुन्हा माळीत सारखंच लावासामध्ये होऊ शकतं असा इशारा आम्ही देतोय। पण केवळ इशारा देऊन थांबत नाही आहोत, मैदानी आणि कायद्याची लढाई तर चालूच राहणार, हेही आमचं ठामपणे म्हणणं आहे।